अमेरिकेत कोणाच्याही वाढदिवसाला, फंक्शनला किंवा कोणत्याही खास प्रसंगी गिफ्ट द्यायचं असेल, तर बरेच लोक ना गिफ्ट देण्यापेक्षा गिफ्ट कार्ड देणं जास्त प्रिफर करतात. कारण समोरच्या व्यक्तीला ना जे आवडेल त्या वस्तू त्याला निवडता येतं. आज मी तुम्हाला एक स्टोअरमध्ये गिफ्ट कार्ड सेक्शन दाखवत आहे. इथे तुम्हाला जवळपास प्रत्येक प्रसिद्ध स्टोअर, रेस्टॉरंट, ब्रँड गिफ्ट कार्ड मिळतील. तुम्ही ज्या दुकानात कार्ड घ्यायचं आहे ते निवडा आणि त्यावर तुमच्या बजेटनुसार 25, 50, 100 किंवा त्यापेक्षा जास्तही रक्कम आतमध्ये तुम्ही टाकू शकता. जसं की आता या गिफ्ट कार्डवर त्यांनी दिलं आहे की $50 ते $200 पर्यंत तुम्ही अमाऊंट टाकू शकता आणि हे स्पेशल बर्थडे गिफ्ट कार्ड आहे. असं गिफ्ट कार्ड दिलं तर समोरची व्यक्ती त्यांच्या आवडीप्रमाणे स्टोअरमधून शॉपिंग करू शकते. इथे तसं पाहिलं तर सगळ्या प्रकारचे गिफ्ट कार्ड मिळतात. जसं की हे आहे ॲपल स्टोअरचं गिफ्ट कार्ड, फूड अँड ड्रिंक, त्याच्यानंतर ॲमेझॉन आणि त्याचबरोबर इकडे आहे गेमिंग गिफ्ट कार्ड. हे पण देऊ शकता. फोर्टनाईट, रोब्लॉक्स, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, निंटेंडो यासारखे गेमसाठी मुलांनाही गिफ्ट कार्ड देऊ शकता. त्यानंतर इकडे आहे ब्युटीचे, म्हणजे अल्टा ब्युटी आणि सेफोरा, त्यानंतर टार्गेट, कोल्स, मार्शल. अगदी छोट्या मुलांसाठी काही घ्यायचं असेल तर टॉयज आर अस म्हणून शॉप आहे, त्याचंही गिफ्ट कार्ड तुम्ही इथे घेऊ शकता. गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही होम डेपो, लोज या सगळ्या शॉपचे तुम्ही गिफ्ट कार्ड देऊ शकता. त्याचबरोबर इकडे नायकीचं पण गिफ्ट कार्ड आहे, ह्या पण शॉपचं तुम्ही देऊ शकता. तर हे सगळं आवडीनुसार असतं. त्यानंतर डिझनी, त्यानंतर बेस्ट बाय, इथे सगळे इलेक्ट्रॉनिक शॉप आहे हे, यामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. त्यानंतर मोबाईल, त्यानंतर जर मूवीची आवड असेल तर मूवीचं पण तुम्ही गिफ्ट कार्ड देऊ शकता. हे आहे स्पेशल हॅपी बर्थडे कार्ड, यामध्ये पण $50 ते $500 पर्यंत तुम्ही अमाऊंट टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट कार्ड इथे घेऊ शकता आणि हे ॲज अ गिफ्ट म्हणून द्यायचं. आणि हे आहे फेमस मेक्सिकन फूड, चिपोटले, त्यानंतर चिकफिले, मॅकडी, रेड लॉबस्टर, हे सगळे खाण्याचे रेस्टॉरंट्स आहे जे की इकडे खूप फेमस आहे. याचेही तुम्ही सगळे गिफ्ट कार्ड इथे अवेलेबल आहेत. त्यामध्ये अमाऊंट टाकायची आणि देऊ शकता. म्हणजे त्या व्यक्तीलाही आनंद होतो की त्यांच्या फेवरेट ठिकाणाचं तुम्ही गिफ्ट कार्ड दिलं आणि ते प्रॉपरली यूज होतं गिफ्ट कार्ड. नाहीतर अननेसेसरी आपण काही पण गिफ्ट म्हणून देतो आणि मग ते तसंच पडून राहतं. तर असं न करता तुम्ही हे असे कार्ड देऊ शकता आणि हे सगळे इथे खूप रेग्युलर कॉमन रेस्टॉरंट्स आहेत, इकडे सगळेच लोक जातात. म्हणून अमेरिकेत गिफ्ट कार्ड देताना गिफ्ट कार्ड हा सर्वात उपयोगी आणि विचारपूर्वक दिलेला पर्याय मानला जातो. तर आम्ही ज्या फंक्शनला जात होतो तर माहीत होतं की ती फॅमिली ॲमेझॉनवरनं शॉपिंग करणं प्रिफर करते, म्हणून आम्ही इकडे ॲमेझॉनचं एक $100चं गिफ्ट कार्ड घेतलं. आणि जर तुम्हाला त्या फॅमिलीची आवड निवड माहीत नसेल तरी पण ॲमेझॉनचं गिफ्ट कार्ड घेणं मी तर योग्य मानते, कारण सगळेच जण हल्ली ॲमेझॉनवरून शॉपिंग करतात. आणि त्यानंतर मी सेल्फ चेकआउट करून त्या कार्डमध्ये पैसे टाकले. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये प्रॉपर एक रिसीट मिळते आणि गिफ्ट कार्ड परचेस केल्याचं पावती मिळते आणि तो नंबर तुम्ही त्या गिफ्टसोबत देऊ शकता, त्या गिफ्ट कार्डला मागच्या साईडला अटॅच करून. तर तुम्हाला अमेरिकेतील ही गिफ्ट कार्ड कल्पना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भारतातही अशी पद्धत मोठ्या प्रमाणावर सुरू व्हावी असं तुम्हाला वाटतं का? चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय.